सो कसं काय तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात सर? मी वयाच्या 6व्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. मी अगदी आमचं गाव तसं कोल्हापूरजवळ 10 किलोमीटरवरती आमचं सैनिक गिरगाव नावाचं गाव आहे. अच्छा, कोल्हापूरजवळ. हां, कोल्हापूरचं ओके. सिटीपासून. शिक्षण केलं दानपट्टा. हो. आणि आजकाल खूप सारे ऐतिहासिक मूवीज रिलीज झालेत ज्याच्यामध्ये शिवरायांची जेव्हा पण फाईट्स दाखवतात, शौर्यगाथा दाखवतात, तेव्हा हे वेपन जे आहे, शस्त्र, हे जास्त वापरलं असं दाखवलं जातं. दाखवलं. सो काय स्टोरी आहे सर या दानपट्ट्यामागे? ॲक्च्युली दांडपट्टा आपण म्हणतो, पण ॲक्च्युली त्याला फक्त पट्टा म्हणायचं. वेळ कमी असतो, सर्व गोष्टी असतात, त्यामुळे ते राहून जातं. मग तुम्ही ते मॅनेज कसं केलं सर? जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की मी तेव्हापासून युद्धकलेचं झालो, तर मी युद्धकलेचाच झालो. कॉलेजमध्ये असेल, मी प्रत्येक वेळी त्यानंतर जॉबला लागलो. मी प्रत्येक वेळी मात्र डेली संध्याकाळी सराव करायचं, या गोष्टी मी करायचो. आणि 2007ला मला माझे वस्ताद म्हटले की तू घरी बोलवलं मला. मग त्याच्यावरती थोडा अभ्यास केला. मग ते पवित्रा म्हणजे का, तो का असायला पाहिजे, तो का शोधायला सुरू केला. मग तो दांडपट्ट्याचा भार असाच का, मग तो का शोधायला सुरू केला. आणि त्यातून मग पुढे मग नवीन सेटअप बसवला. पण महाराजांच्या काळात जर बघायला गेलं तर मावळ्यांच्याकडे ते पट्टा चालवायचे. तर दानपट्टा हो, होता. दांडपट्टा चालवण्यामध्ये जो निष्णात असायचा, जो त्याच्यामध्ये त्यानं टॅलेंटेड असायचा, तर त्याला पट्टेकरी म्हणायचे. अच्छा, पट्टेकर. तलवार आणि दानपट्टा हे थोडंसं याची तुलना केली, कम्पेअर केलं तर म्हणजे कसं होत असेल हे थोडंसं एक सिम्प्लिफाय करून आता सांगू शकता? तलवार जर बघायला गेलं तर मोस्टली 2.5 फुटाची बघायला मिळते. अच्छा. धोप तलवारी ज्या म्हणल्या गेल्या त्यामुळे तर प्रत्येकाच्या उंचीनुसार कमी जास्त अच्छा, ती त्याची बनवली लांबी जाते. होती. हां. ओके. आणि तलवारला कसं एक बाजूला शक्यतो धार असते, दांडपट्ट्याच्या दोन्ही बाजूला धार. आणि तलवार जर तुम्ही बघितलं असाल, आता बऱ्याच मूवीजमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असाल, तर तलवार ही मनगटातून फिरली जाते बघा. त्याचं जे पात्तं असतं त्याच्याबरोबर खाली वाघ म्हणून पूर्वीच्या काळी मिळायचा असायचा, त्याचं त्याने फूल बनवलं होतं. त्याच्या पाठीमागचं पण शास्त्र असं आहे, ज्यावेळी आपण ते विटा सोडतो, विटा सोडला की ते फूल आहे ते फुलतं. असं जे बनवलं खाली त्याला बांधलेलं असतं ना, तो वाघ तो असं फुलतो, म्हणजे त्याचं फूल तयार होतं. हां, हे विदिन सेकंद कारवाई होते. मग शत्रूचं लक्ष कुठे, ते भाल्याचं टोकदार जे सळीसारखं टोक आहे त्याच्याकडे नाही लक्ष. अच्छा, त्या फुलाकडे लक्ष जातात वाघ. याच्याबद्दल सर तुम्हाला काय सांगायला आवडेल? तर वाघनखाबद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे वाघनख म्हणजे स्वराज्यावरती आलेला एवढा मोठा राक्षस त्या वाघनखाच्या साह्याने महाराजांनी फाडला. म्हणजे वाघनखाचा जो दर्जा आहे तो त्या महाराजांच्या पराक्रमामुळे फार मोठा झाला. आम्हाला तिथे गेल्यावर समजते की आम्हाला 2 दिवस लागतात. हे सगळे बॅग आहेत, शूज आहेत, हे सगळं असून जर आम्हाला एवढा त्रास होत असेल तर मग त्यावेळी भर पावसामध्ये अमावस्येच्या रात्री महाराज कसे गेले असतील किंवा ते मावळे कसे गेले असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जय शिवराय. जय शिवराय. हॅलो पीपल, वन्स अगेन वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. आणि आज खरं तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण आजचा जो एपिसोड असणार आहे हा खूप जबरदस्त आहे. स्पेशली मी सगळ्या यूथ्सला, सगळ्या लोकांना रिक्वेस्ट करतो की एपिसोड बघा, कारण आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण आपल्यामध्ये आहेत आज वस्ताद प्रमोद पाटील सर. सो प्रमोद सर, वन्स अगेन वेलकम टू दिस एपिसोड. आणि जय शिवराय. जय शिवराय. खूप मजा येणार आहे सर तुमच्या आज इंटरव्ह्यूमध्ये, या पॉडकास्टमध्ये, कारण खूप साऱ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे, विशेष करून युद्धकलेबरोबर. बरं. सो वेलकम सर. जय शिवराय. पीपल प्रतीक पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरती जी आम्ही गेली 18 वर्ष 19 वर्षाची काम करतो आहे त्याची खऱ्या अर्थाने आज आम्हाला दखल घेतल्यासारखं वाटतं. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी अँकर प्रतीक यांचं मनापासून आभार मानतो. थँक्यू सर. आणि डेफिनेटली सर, जो विषय आहे, स्पेशली जेव्हा मी तुमचे काही रील्स जेव्हा पहिल्यांदा बघितले तर मी तुमचा खूप मोठा फॅन झालो. कारण जेव्हा युद्धकलेविषयी आपण जेव्हा चर्चा करतो, सो आम्ही कदाचित फक्त मूवीजमध्ये बघायचो, दांडपट्टा चालवणे, भाला, स्पियर किंवा तलवारबाजी करणे, हे ना, या सर्व गोष्टी. बट जेव्हा मी रिअली बघितलं, तर ते सिनेमामध्ये थोडंसं ते फोटोग्राफी किंवा सिनेमॅटिक असतं ते, बट रिअल लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी तुम्हाला बघितलं होतं. सो खूप बरं वाटलं. भरपूर काही मंडळी बोलण्यासारखं जे आपण इथे चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत सर या विषयांवर. सो कसं काय तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात सर? मी वयाच्या 6व्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. मी अगदी आमचं गाव तसं कोल्हापूरजवळ 10 किलोमीटरवरती आमचं सैनिक गिरगाव नावाचं गाव आहे. अच्छा, कोल्हापूरजवळ. हां, कोल्हापूरचं
ओके. सिटीपासून जवळ आहे 10 किलोमीटरवर. अच्छा. आणि त्या काळी म्हणजे तसं आमचं गाव एकदम दुर्गम म्हटलं तरी चालेल. ओके. पण त्या काळात तेवढे रस्ते किंवा लाईटची व्यवस्था नव्हती. मग अच्छा, ही मी- कधीची हां, साधारण 1995च्या आसपासची अच्छा, असेल गोष्ट. ओके. हां. मग त्यावेळी मी घरी काठी घ्यायचं आणि कुठली काठी हातात मिळाली ते माझं मी नॅचरलीच मला ते फिरवायचं मी. अरे बापरे. तर ते गॉड गिफ्ट असल्यासारखं होतं. ओके. मग माझ्या वडिलांनी आमच्या गावामध्ये आमच्या गावचं अजून एक सांगायचं म्हणजे गेले 100 वर्षापासून आमच्या गावामध्ये ही कला जिवंत आहे. 100-150 वर्ष पण झाली असतील कदाचित. ही कला जिवंत ठेवलेली आहे. आणि ज्या ठिकाणी माझे गुरु वस्ताद आनंदराव पाटील हे भैरवनाथ तालीम म्हणून आमच्या गावामध्ये तालीम आहे, त्या ठिकाणी त्यांनी ते प्रशिक्षण द्यायचे किंवा ते सराव चालायचा. त्यावेळी आमच्या गावामध्ये 4 तालिमी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो सराव चालायचा. अच्छा. मग माझ्या वडिलांनी मला तिथं नेऊन त्या तालमी वस्तादांच्याकडे सोपवलं. अच्छा, हे सराव म्हणजे वस्तादांची तालीम होती आणि ज्याच्यामध्ये ही युद्धकला शिकवली जायची. हां, युद्धकला शिकवली जायची. अच्छा, ओके. आणि मग त्याच्यामधनं तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला. म्हणजे एकदा तिथं गेलो ते मग मी या युद्धकलेचाच झालो तेव्हापासून. अच्छा. मग वस्तादांनी पण मला पहिल्या दिवशी सांगितलं, म्हटलं म्हणजे दाखव म्हणजे तुला काय आहे ते. मग मी आहे असं नॅचरल फिरून दाखवलं. माझ्या पाठीवरती कौतुकाची शाबासकीची थाप दिली. चांगलं करतो मग त्यांनी रोज यायचं म्हणत. मग तिथून पुढं मग न चुकता डेली 3 तास 4 तास सराव माझा चालायचा. अच्छा, ओके. तुमचा हा म्हणजे सराव झाला. सराव म्हणजे चालायचा. तुमची Daily ची स्कूल practice. कॉलेज जे हां, करता हां. करता तुम्ही हे प्रॅक्टिस दिवसाचं करत school होता. असायचं वयाच्या संध्याकाळी. कितव्या वर्षापासून? वयाच्या 6व्या वर्षापासून. 6व्या वर्षापासून. 5.5 किंवा 6 वर्षाचं. बापरे. म्हणजे खूपच तुम्ही मास्टरी लवकर मिळवण्यात म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न लवकर सुरू केले. हां. अच्छा. आणि मग त्यानंतर कसं झालं? मग म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये आला असाल हां, किंवा मग तिथून कॉलेजमधनं तुम्ही कामाला लागला असाल, सो तेव्हा डिफिकल्ट नाही गेलं तुम्हाला? कारण युजली पॅशन जे असतं ते आपण कधी कधी लहानपणी करतो आणि मग ते कालांतराने आपण विसरून जातो आता किंवा कालांतराने आपण काय करतो की राहून जातं आपल्याकडून. राहून जातं. वेळ कमी असतो, सर्व गोष्टी असतात, त्यामुळे ते राहून जातं. मग तुम्ही ते मॅनेज कसं केलं सर? जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की मी तेव्हापासून युद्धकलेचं झालो तर मी युद्धकलेचाच झालो. कॉलेजमध्ये असेल मी प्रत्येक वेळी त्यानंतर जॉबला लागलो. मी प्रत्येक वेळी मात्र डेली संध्याकाळी सराव करायचं. या गोष्टी मी करायचो. आणि 2007ला मला माझे वस्ताद म्हटले की तू घरी बोलवलं मला की घरी म्हणतात काम आहे. आणि मग त्यावेळी मी वस्तादांच्याकडे जाऊन भेटलो त्यांना मी. मग मला वस्ताद म्हणले की असं असं आणि तुमच्या इथं भरपूर मुलं आहेत. यांचं नाव सर काय मेन्शन केलं? वस्ताद आनंदराव पाटील. आनंदराव पाटील. ओके. मग वस्तादांनी मला सांगितलं की असं असं तू तुमच्या इथं चालू कर शिकवायला, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले. आणि मग तेव्हापासून जे वाहून घेतं ते वाहूनच घेतलं मग. आणि सुरुवातीला शिकताना मात्र मी ते जुन्या पद्धतीने शिकलो. जुन्या म्हणण्यापेक्षा जी पारंपरिक पद्धत जी होती, जी आमच्या गावामध्ये चालत आली होती, त्या पद्धतीनेच मी शिकलेलो. म्हणजे ती 10-12 वर्ष जी काही सुरुवातीची जी शिकलो मी तालिमीमध्ये, ती त्या पद्धतीने शिकलो. आणि जेव्हा मी शिकवायला चालू केलं आपल्या क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मारताना आखाड्याच्या माध्यमातून, ओके. त्यावेळी मला जाणवलं की आपण जसं कुठंतरी चुकायला लागलो. जसं आपण बदलत्या युगानुसार आपण चेंज व्हायला पाहिजे, तसं मी ठरवलं की आपण चेंज व्हायला पाहिजे, काहीतरी याच्यामध्ये चेंज करायला पाहिजे. मग त्याच्यावरती थोडा अभ्यास केला. मग ते पवित्रा म्हणजे का, तो का असायला पाहिजे, तो का शोधायला सुरू केला. मग तो दांडपट्ट्याचा वार असाच का, मग तो का शोधायला सुरू केला. आणि त्यातून मग पुढे मी नवीन सेटअप बसवला पुन्हा. अरे वा. सो आता सर तुम्ही मेन्शन केलं दांडपट्टा. आणि आजकाल खूप सारे ऐतिहासिक मूवीज रिलीज झालेत ज्याच्यामध्ये शिवरायांची जेव्हा पण फाईट्स दाखवतात, शौर्यगाथा दाखवतात, तेव्हा हे वेपन जे आहे, शस्त्र, हे जास्त वापरलं असं दाखवलं जातं. सो काय स्टोरी आहे सर या दांडपट्ट्यामागे? ॲक्च्युली दांडपट्टा आपण म्हणतो, पण ॲक्च्युली त्याला फक्त पट्टा म्हणायचं. पट्टा हे शस्त्र वेगळं आणि दांड हे शस्त्र वेगळं. ते एका वेळी घेऊन ते युद्ध केलं जायचं पूर्वीच्या काळी, त्याच्यावर त्याचं नाव दांडपट्टा पडलं. अच्छा. आणि दांडपट्ट्यात सांगायचं म्हणजे तलवारीपेक्षा तेज शस्त्र म्हणजे दांडपट्टा. ओके. आणि आत्ता आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याला दर्जा देण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून. आणि महाराजांच्या काळात जर बघायला गेलं तर मावळ्यांच्याकडे ते पट्टा चालवायचे. तर दांडपट्टा हो, होता. दांडपट्टा चालवण्यामध्ये जो निष्णात असायचा, जो त्याच्यामध्ये त्यानं टॅलेंटेड असायचा, तर त्याला पट्टेकरी म्हणायचे. अच्छा, पट्टेकरी. हां, जसं तलवार चालवणारा जी असायची मावळी त्यांना धारकरी म्हणायचे. पट्टा चालवणाऱ्याला पट्टेकरी, भाला चालवणाऱ्याला भालदार किंवा भालकरी म्हणायचे. आणि आणखीन एक शस्त्र विटा म्हणून, तर त्याला विटेकरी म्हणायचे. विटा चालवणारा. विटा. हां, त्याचं सूत्र तुम्हाला सांगतो. 10 तलवारबाजांना भारी एकटा पट्टेकरी असायचा. अरे बाप. म्हणजे ॲट ए टाइम जर 10 जण पुढून जर आले तलवार घेऊन,
तर त्या 10 जणांना थोपवण्याची ताकद तो जो दांडपट्टा चालवणारा जो मावळा असायचा त्याच्यामध्ये ते तेवढं नैपुण्यता असायची. का बरं सर असं? म्हणजे जर आपण तलवार आणि दांडपट्टा हे थोडंसं याची तुलना केली, कम्पेअर केलं, तर म्हणजे कसं होत असेल हे थोडंसं एक सिम्प्लिफाय करून आता सांगू शकता? तलवार जर बघायला गेलं तर मोस्टली 2.5 फुटाची बघायला मिळते. अच्छा. धोप तलवारी ज्या म्हणल्या गेल्या त्यामुळे तर प्रत्येकाच्या उंचीनुसार कमी जास्त अच्छा, ती त्याची बनवली लांबी जाते. होती. हां. ओके. आणि तलवारला कसं एक बाजूला शक्यतो धार असते, दांडपट्ट्याच्या दोन्ही बाजूला धार. आणि तलवार जर तुम्ही बघितलं असाल आता बऱ्याच मूवीजमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असाल तर तलवार ही मनगटातून फिरली जाते बघायचं जास्ती करून. पण दांडपट्टा हा मनगटातून नाही, कारण दांडपट्ट्याचं जी मूठ आहे ती इथंपर्यंत असते, ज्याला खोगळा म्हणतात. ओके. जो खोगळा असतो तो इथंपर्यंत असतो. त्यामुळे दांडपट्ट्याचा जो घाव बसतो आणि दांडपट्ट्याला जी ताकद लागते ती आपल्या विंग्जमधून येते. अच्छा. आपल्या विंग्जमधून ताकद लागते त्याला. आणि जर समोरच्याला त्याचा जर परफेक्ट इथं वार बसला तर इथून दांडपट्टा निघून जायचा. एका घावात बापरे, करण्याची ताकद. एवढा धारदार असतो दांडपट्टा? नुसतं शस्त्राला धार असून चालत नाही, चालवणाऱ्याच्या मनगटात सुद्धा बळ असायला लागतं. नाही, खरोखरच बरोबर आहे. आणि दांडपट्टीची लांबी पण जास्त असायची. अच्छा, किती असते तरी? 43, 48 इंच, 50, 52 इंचापर्यंत सुद्धा बघितलं. एवढे दांडपट्टे हो मोठे? हो, एवढ्या लांबीचे. अच्छा. इतिहासामध्ये सर एक इन्सिडेन्स आहे ज्याच्यामध्ये जीवा महाले यांनी हा दांडपट्टा वापरला होता जेव्हा प्रतापगडचं युद्ध झालं होतं. तर ह्याच्याबद्दल काय सर? ह्याच्याबद्दल पण महाराजांचं प्लॅनिंग, म्हणजे महाराजांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या विचारांच्या पलीकडे म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या विचारांच्या पलीकडचे विचार म्हणजे महाराज. अच्छा. म्हणजे आपल्या सगळ्यांचे विचार जिथं थांबतात तिथून पुढं महाराजांचे विचार चालू होतात म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अफजल खानाच्या सोबत जो सय्यद बंडा म्हणून जो त्याचा सेनापती होता किंवा जो सैनिक होता तो दांडपट्टा चालवण्यामध्ये निष्णात होता. म्हणून महाराजांनी जाणून बुजून जीवा महालेंना सोबत घेतलेलं, कारण जीवा महाले दांडपट्टा चालवण्यामध्ये निष्णात होते. आणि महाराजांनी केलेलं जे प्लॅनिंग होतं, जे नियोजन होतं ते त्या ठिकाणी ते सक्सेस झालं. कारण सय्यद बांडा त्यावेळी ते महाराजांच्यावरती चालू करून आलाच होता, पण जीवा महालेने एका घावामध्ये त्याचा हात वरच्यावर उडवला. बापरे. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की हात तोडणे, उडवणे म्हणजे दांडपट्ट्यामध्ये, आणि डेफिनेटली जो चालवतो त्याच्यामध्ये केवढी ताकद असेल. वाव. सो दांडपट्ट्याचं आपण आता चर्चा केली, पण आपण अजून काही असे शस्त्र आहेत ज्याच्याबद्दल कदाचित लोकांना माहीत नाही आहे? त्याबद्दल सांगायचं झालं तर विटा हे शस्त्र आहे. जर तुम्ही पन्हाळगडावरती गेला तर पन्हाळगडाच्या सुरुवातीला उजव्या हाताला नरवीर शिवाक अशी त्यांचं स्मारक आहे. त्यांच्या हातामध्ये जी काठीच्या पुढं त्याचं पातं आणि त्याला दोरी बांधलेलं असं शस्त्र आहे. ते शस्त्र म्हणजे विटा. विटा या शस्त्राचा शोध मराठ्यांनी लावला. ओके. पूर्वी आपल्याकडं भालकरी असायचे किंवा भालदार असायचे, भाला असायचा. मग काही वेळा काय व्हायचं, पायदळचा भाला जर शत्रूला मारला तर काही शत्रू एकदा ती हिसकावून पण घ्यायची, अशा गोष्टी पण व्हायच्या. मग अशा वेळी आपले शस्त्र नसल्यामुळे, निशस्त्र आपला मावळा झाल्यामुळे हाकनाक बळी जाऊ शकायचा. मग याच्यावरती मावळ्यांनी आपल्या किंवा महाराजांनी त्याच्यावरती विचार केला की आपण याला काय करू शकतो. मग भाल्याची जी काठी असते, ज्याला दांड म्हणतात, ती काठी असते, ती काठी आहे तशी ठेवली, दंड जो म्हणतो आपण ती काठी. आणि काठीचं पुढचं जे भाल्याचं पळ आहे ते चेंज केलं आणि त्याला सळीसारखं टोकदार पातं बसवलं. अच्छा. आणि भाल्याची जी काठी असते त्या काठीच्या पाठीमागे दोरी बांधली. ओके. आणि ती दोरीचं दुसरं टोक आपल्या हातामध्ये असायचं, म्हणजे हाताला बांधून ती पकडण्याची. अच्छा. म्हणजे असं मारलं की पुन्हा आपण त्याला म्हणजे फेकायचं, शत्रूवरती अटॅक करून पुन्हा पाठीमागे घेतलं जायचं. पण जगाच्या इतिहासातील हे एकमेव असं शस्त्र आहे जे शत्रूवरती अटॅक करून पुन्हा आपल्या हातामध्ये येतं. घेऊ शकतो आपण रामायण बघितलं, महाभारत बघितलं, त्याच्यामध्ये धनुष्यातून बाणांचा वर्षाव केला जायचा. त्याच्यानंतर मग तोफा आल्या, तोफातून गोळ्यांचा मारा, किंवा आता आधुनिक आता बंदूक आल्या, बऱ्याच AK-47 आल्या किंवा अजून काही असतील, याच्यातून फक्त पुढे जाऊ शकतात, वापस येत नाहीत. पण मराठ्यांनी हे जे बनवलेले शस्त्र आहे विटा, हे जगाच्या इतिहासातील एकमेव शस्त्र आहे जे शत्रूवरती अटॅक करून पुन्हा आपल्या हातामध्ये येतं. आणि याचा शोध मराठ्यांनी लावला. आणि आणखीन एक, ते विट्याचं जे पात्तं असतं त्याच्याबरोबर खाली वाघ म्हणून पूर्वीच्या काळी मिळायचा असायचा, त्याचं त्याने फूल बनवलं होतं. त्याच्या पाठीमागचं पण शास्त्र असं आहे, ज्यावेळी आपण ते विटा सोडतो, विटा सोडला की ते फूल आहे ते फुलतं. असं जे बनवलं खाली त्याला बांधलेलं असतं ना तो वाघ, तो असं फुलतो, म्हणजे त्याचं फूल तयार होतं. हे विदिन सेकंद कारवाई होते. मग शत्रूचं लक्ष कुठे, ते भाल्याचं टोकदार जे सळीसारखं टोक आहे त्याच्याकडे नाही लक्ष. अच्छा. त्या फुलाकडे लक्ष जातं. ते फूल बघेपर्यंत जे विट्याचं पात आहे
शत्रूच्या पोटामध्ये किंवा छातीमध्ये घुसून पुन्हा अच्छा, म्हणजे डिस्ट्रॅक्शन आहे. हां डिस्ट्रॅक्शन म्हणजे भयानक महाराजांची कल्पकता म्हणायची. अच्छा अच्छा, आय थिंक सो. हे सिंहगडावर एक स्टॅच्यू होता, त्याच्यामध्ये हे एका मावळ्यांनी हातात धरलेलं आहे. पन्हाळगडावरती पन्हाळगडावर. नरवीर शिवाकाशीत आहेत अच्छा, त्यांनी त्यांच्या वापरलं होतं. हातामध्ये. हो अच्छा. आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी पण जे पन्हाळ्यामध्ये युद्धामध्ये पावनखिंडीचं जे झालं, त्याच्यामध्ये पण आय थिंक सो दांडपट्टा वापरला होता. दांडपट्टा, कारण बाजीप्रभू दांडपट्टा चालवण्यामध्ये निष्णात होते. अच्छा, ओके. सो हे झालं दांडपट्टा, विटा. अजून काही शस्त्र आहेत जे जसं वाघनख, याच्याबद्दल सर तुम्हाला काय सांगायला आवडेल? तर वाघनखाबद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे वाघनख म्हणजे स्वराज्यावरती आलेला एवढा मोठा राक्षस त्या वाघनखाच्या साह्याने महाराजांनी फाडला. म्हणजे वाघनखाचा जो दर्जा आहे तो त्या महाराजांच्या पराक्रमामुळे फार मोठा झाला. बरोबर, ओके. सो आपण सगळ्या शस्त्रांचं म्हणजे काही शस्त्रांचं डिस्कशन केलं, पण एक खूप मोठं शस्त्र म्हणजे ढाल. तर ह्याच्याबद्दल ढालीचं पण महत्त्वाचं स्थान होतंच त्यावेळी, कारण ढाल ही डिफेन्ससाठी पण, आणि एखाद्या वेळी जर आपले शस्त्र तुटले किंवा निशस्त्र झालं तर त्या ढालीने शत्रूच्या डोक्यामध्ये वगैरे प्रहार करण्यासाठी सुद्धा वापर केला जायचा. अच्छा अच्छा. जो आता तानाजी मूवी आला होता अजय देवगण यांचा, बरोबर, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला दाखवलं की ढालेला पण धार लावली असते हां बाजूने. बरोबर, ओके. सो हे सगळं आपल्या मावळ्यांनी, महाराजांनी हे सगळे इन्व्हेंट केलं आपण म्हणू शकतो. वाव, क्या बात आहे. आता ही जी युद्धकला आहे, आणि व्ह्युअर्सला मला स्पेशली सांगायचं आहे आणखीन एक ते मला सांगायचं राहिलं, विटा हे जे शस्त्र आहे, ज्यावेळी आपण आपले जी युद्धकला शिकवायला चालू करतो त्यावेळी त्याच्यामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाड या शस्त्रांचे ज्यावेळी प्रात्यक्षिक किंवा याचं प्रशिक्षण ज्यावेळी होतं, त्यानंतर सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे विटा. कारण तो जाताना सरळ जातो आणि आपण जर ओढायला चुकलो तर तो उलटा होऊन आपल्याला येऊन लागू शकतो. म्हणजे एवढं घातक शस्त्र आहे ते, दिसायला जरी सोपं वाटत असेल तरी. आणि याच्यामध्ये मराठी निष्णात होते. अच्छा. आणि सर याला खूप, या सगळ्या गोष्टींना प्रॅक्टिस भरपूर सराव लागत असेल. सराव डेली लागतो. आपले जे आखाडा आहे, आपल्या आखाड्यामध्ये डेली 2 ते 2.5 तासाचा सराव सुरू असतो. 2 तास मिनिमम द्यावा लागतं. हो. बापरे. अच्छा. आणि त्यावेळेस मावळे तर खूप जास्त वेळ प्रॅक्टिस पण करत असतील. 100% गडावरती तेच चालू असणार आहे. आपल्या मावळ्यांचं प्रॅक्टिस असायचं, 100% असायचं, सराव असणार आहे. त्याशिवाय आपला एक मावळा 10 शत्रूंना भारी पडत नाही. बरोबर बरोबर बरोबर. राईट 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 राईट. सो तेव्हा पण आखाडे असतील, गड किल्ले, त्यावर पण हे सगळं चालत असेल. गावागावामध्ये पण पूर्वीपासून ज्या तालमी होत्या त्या ठिकाणी असं चालायचं. अच्छा. आणि सर हे जे सगळं विद्या आहे, ही सगळी शस्त्रविद्या आपण ज्याला म्हणू शकतो, हे तुम्ही सगळ्या स्टुडंट्सला शिकवतात? हो. आणि तुमचे शिबिरं पण असतात भरपूर? हो, प्रशिक्षण शिबिर आपण घेतो. सो कशा पद्धतीने हे शिबिर असतं? शिबिर आपलं 10 दिवसाचं घेतो आपण. त्याच्यामध्ये बेसिक असतं, म्हणजे बेसिक म्हणजे सुरुवातीची प्राथमिक जी माहिती आहे ती त्याच्यामध्ये दिली जाते. आणि अवघ्या 10 दिवसामध्ये आपण लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार तिन्हीचं बेसिक कंप्लीट करून तिन्हीची एक एक चाल आपण कंप्लीट करून घेतो सर्वांकडून. ओके. असे जवळपास आजपर्यंत आपण 450 शिबिर केलेले आहेत. बापरे, 450? 450 शिबिर केलेले आहेत. बापरे. आणि महाराष्ट्र की महाराष्ट्राच्या बाहेर? महाराष्ट्रातसुद्धा आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा. आता मागच्या वर्षी ऑगस्ट 2024मध्ये भारत चीन सीमेवरती जी आपली इंडियन आर्मी आहे, जी फौज आहेत, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी खास आम्हाला इंडियन आर्मीने बोलवलं होतं. बापरे. 1 महिना आम्ही त्यांना ट्रेनिंग देत होतो तिथे. क्या बात आहे, सुपर. आणि 1 महिना तुम्ही यांना ट्रेनिंग दिली? 1 महिना ट्रेनिंग. आणि ते कोणत्या शस्त्रांचं ट्रेनिंग होतं? लाठीकाठी. अच्छा, लाठी. जास्त करून लाठीकाठी, कारण चीन आपली भारत चीन जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी शस्त्रबंदी आहे. त्यांनाही वेपन्स अलाउड नाहीत, आपल्यालाही नाहीत. पण तिथे जे चीनीच्या बरोबर आपण जे बऱ्याचदा रील येतात बघा व्हॉट्सअपला वगैरे, किंवा व्हिडिओज येतात की आपली इंडियन आर्मी आणि त्यांची मारामारी चालू आहे, त्यांच्याकडे शस्त्र नसतात. बरोबर बरोबर. लाठीकाठी किंवा हात घ्यायची अशीच तिथं त्यांची लढाई. अच्छा. त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग द्यायला बोलवलं होतं. अच्छा, स्पेशल ट्रेनिंग तुम्ही दिली. म्हणजे तुम्ही जाता जेव्हा तुमची टीम असते तुमच्यावर पूर्ण? हो. आम्ही ज्यावेळी ऑगस्टमध्ये गेलो त्यावेळी पण आम्ही 9 जणांची टीम होती तिथे. अच्छा, 9 जण. कोण कोण आहेत आपल्या टीममध्ये? टीममध्ये आपल्या 50 जणांची टीम आहे आपली तशी गावाकडे. त्याच्यामध्ये कॉलेजची मुलं आहेत, काहींची लग्न झाली पण ते अजून आहेत आपल्या आखाड्याशी कनेक्ट. अच्छा, आखाड्याशी कनेक्टेड. हो. ओके. आणि आखाड्याचे काम आपलं फक्त कोल्हापूर किंवा महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा झालं. आणि ऑगस्टमध्ये तर भारत चीन बॉर्डरवरती झालं. पण 2023मध्ये
पंजाबमधील पठाणकोट इथं मामून कॅम्प म्हणून आहे, फार मोठा आर्मीचा कॅम्पस आहे. त्या ठिकाणी सुद्धा इंडियन आर्मीला ट्रेनिंग द्यायला बोलवलं होतं आम्हाला. अच्छा, क्या बात आहे, सुपर. आणि सर तुम्ही शिबिरं तर करतातच, पण अजून तुम्ही एक स्पेशल कॅम्प्स असे ते ऑर्गनाईज करता, ज्याला आपण स्पेशल मोहीमही म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये महाराज जसे ट्रॅव्हल करून गेले होते जंगलातून, कदाचित चालतही गेले ते असतील त्यांच्या मावळ्यांसोबत. सो अशाच पद्धतीने तुम्ही एका गडापासून तर दुसऱ्या गडापर्यंत यूथ्सला स्पेशली ट्रेकिंगसाठी नेता त्या वाटेतून. सो हे काय कॉन्सेप्ट आहे एक्झॅक्टली? आपलं मोहीम इतिहास जगण्याचे हे टायटल वापरून आपण वर्षभरात आपण वेगवेगळ्या मोहिमा राबवत असतो. ज्याच्यामध्ये खडतर मोहीम सांगायची झाली तर पन्हाळा ते पावनखिंड. अच्छा, पन्हाळा ते पावनखिंड. पावनखिंड ज्या वाटेवरून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळगडावरून सुटले, निसटले आणि विशाळगडाकडे ज्यावेळी प्रस्थान केलं, ज्या वाटेवरून प्रस्थान केलं त्याच वाटेवरून आपण ती मोहीम घेतो. ओके. आणि किती दिवसाची असते मोहीम ही? 2 दिवसाची मोहीम असते आपली. 2 दिवसामध्ये त्या जंगल, चिखल, पाऊस लागत असतं, हे सगळं सर करून आम्ही सगळी ती मोहीम पार करतो. आणि ह्या मोहिमे तुम्ही डेफिनेटली भरपूर केल्या असतील. आणि इथे येणारे अनुभव काय होते सर तुमचे? कारण युजली कॉमन मॅन जात नाही त्या पन्हाळा पावनखिंड आपण मोहीम करतो त्यावेळी आपल्याला समजते की महाराज किंवा महाराजांचे मावळे जे काय असतील त्यांनी कसे जगले असतील. आजच्या काळामध्ये आपल्याकडे एवढ्या सुविधा असताना सुद्धा जर आम्हाला 2 दिवस लागत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की महाराज पन्हाळगडावरून रात्री निसटले, दुसऱ्या दिवशी सकाळी घोडखिंडीमध्ये पोहोचले. आम्ही हे अंतर करायला 2 दिवस लागतात आम्हाला. बापरे. त्यामध्ये बऱ्याच जणांची दमछाक होते, पण महाराज किंवा त्या मावळ्यांनी एका रात्रीमध्ये ते कव्हर केलं. ज्यावेळी घोडखिंडीमध्ये बाजीप्रभूंच्या लक्षात आलं की गनिम आता आपल्याला जवळ आला किंवा गनिम पाठलागावर आहे, त्यावेळी बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले की तुम्ही आता 300 मावळे घ्या आणि विशाळगड जवळ करा म्हणले. महाराज नाही म्हटले, काय होईल ते इथं आपण सगळ्यांचं अवघ्यांचं होईल म्हटले. पण बाजीप्रभू म्हटले नाही, म्हटले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हटले. 300 मावळ्यांना घेऊन महाराजांना सांगितले की तुम्ही विशाळगड जवळ करा. तुम्ही विशाळगडावरती ज्यावेळी सुखरूप पोहोचाल त्यावेळी मात्र तुम्ही तोफांचे बार त्या म्हटले, म्हणजे आम्ही समजू की तुम्ही सुखरूप पोहोचला. आणि जोपर्यंत तोफांचा बार माझ्या कानावरती, आमच्या कानावरती पडत नाही, तोपर्यंत हा बाजी किंवा ही बांधल सेना या खिंडीतून एकाही गनिमाला पुढे जाऊ देणार नाही. आणि त्यांनी रोखून धरलं. जी बाजीप्रभूंनी जी कमिटमेंट केली, जो महाराजांना शब्द दिला त्या शब्दाला त्यांनी जागले. 300च्या 300 बांधल सेनेनं आपल्या रक्ताचा पाठ त्या घोडखिंडीमध्ये व्हायला, त्या घोडखिंडीला आपल्या रक्ताच्या अभिषेकानं पावन केलं. बापरे, काय प्रसंग असेल सर तो. आणि मग आम्हाला तिथे गेल्यावर समजते की आम्हाला 2 दिवस लागतात. हे सगळे बॅग आहेत, शूज आहेत, हे सगळं असून जर आम्हाला एवढा त्रास होत असेल तर मग त्यावेळी भर पावसामध्ये अमावस्येच्या रात्री महाराज कसे गेले असतील किंवा ते मावळे कसे गेले असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण विचार आपले तिथंपर्यंत पोहोचणारच नाहीत, म्हणजे त्यांनी कसे केले असतील किंवा कशा पद्धतीने. आणि आणखी याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा सांगायचा म्हणजे ज्यावेळी गडावरून महाराज निसटले त्यावेळी महाराजांची वेशभूषा करून एक मावळा सिद्धीजोहरला भेटायला गेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. तो मावळा म्हणजेच नरवीर शिवाकाशीद, जे तुम्हाला सांगितलं. ते पालखीमध्ये बसले. ज्यावेळी पालखीमध्ये बसली किंवा ज्यावेळी हे नियोजन झालं की शिवाकाशीद पालखीमध्ये महाराजांची वेशभूषा करून सिद्धीजोहरला भेटायला जाणार आहे, त्यावेळी त्या शिवाकाशीदांना माहिती होते की मी मरणाच्या दाढीमध्ये चाललो. तिथे गेल्यानंतर माझं मरण हे तय आहे हे माहीत असतानासुद्धा आपल्या स्वराज्यासाठी किंवा महाराजांच्यासाठी शिवाकाशीद त्या पालखीमध्ये बसून गेले. आणि त्या दिवशी ती धारातीर्थी पडली. पण मरताना मात्र त्यांनी शेवटला त्या सिद्धीजोहरला म्हटलं. सिद्धीजोहर त्यांना मारत होता, त्याच्यावरती वार करत होता शिवाकाशीद त्यांच्यावरती की सांग तू कोण आहेस, शिवा कोण आहे, तू कोण आहे बता. त्यावेळी शेवटला मग शिवाकाशीद म्हटले हां मीच ते शिवा आहे म्हटले. मी जन्माला येताना जरी शिवाकाशीद म्हणून जन्माला आलो असलो मग काय झालं, आज मरताना मी शिवाजी महाराज म्हणून मरतो. बापरे. आणि हसत हसत आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. वा. अशा हजारो लाखो मावळ्यांनी आपल्या रक्ताच्या समिधा या स्वराज्याच्या अग्निकुंडात वाहिल्यात, तेव्हा जाऊन हे स्वराज्य उभं झालेलं आहे. आज तुम्ही आम्ही ताटमानेने जगू शकतो. बरोबर, 100%, नो डाऊट. वा. सो सर, तुम्ही जो प्रवास केला आहे पावनखिंडीचा वगैरे,
काय काय अडचणी तुम्हाला आल्या त्या 2 दिवसामध्ये? बऱ्याच अडचणी येतात. पाऊस असतो, पावसामुळे ओढ्यांना मोठं पाणी असतं. काही वेळा कमरेपेक्षाही जास्त पाणी असतं. मग त्यावेळी आम्ही सोबत ते दोरी, काठी वगैरे हे सगळं साहित्य आम्ही सोबत घेतलेलं असतं. कारण जे मोहीमसाठी आलेले असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून येतात आपल्या मोहीमला. त्यात म्हणजे जेंट्स, लेडीज, मुलं वगैरे सगळीच असतात. तर त्यांना तो ओढा प्रत्येक ठिकाणी पास करण्यासाठी जी कसरत लागते ती फार मोठी. त्याच्यानंतर चिखल आहे, चिखलामध्ये काही जणांच्या पायामध्ये काटे लागतात. आम्ही तर मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये जातो, आम्ही शूजच घालत नाही. सगळेजण? बरेच जण असतात त्याच्यामध्ये. जे 200 जण असो तर त्यातले 40-50 जणांची टीम अशी असते आमची की ती मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये. मग आम्ही मावळ्यांची वेशभूषा केली तर एकतर आम्ही कोल्हापूर पायतान वगैरे घालतो, जे ट्रेडिशनल आहे ते. नसेल तर आम्ही अनवाणी मोहीम 2 वेळा पूर्ण केली. बापरे, तोरणा ते राजगड सुद्धा आम्ही अनवाणी केली मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये. बापरे, अवघड आहे सर हे तर. म्हणजे तुम्ही लिटरली ती जी त्यांनी जसं लाईफ जगलेलं आहे तसं थोडंसं जगताय. हां, थोडासा जगण्याचा प्रयत्न आहे. जगण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आपल्यासाठी फार मोठे केले. म्हणजे आपण त्याचे आभार मानू शकत नाही. बरोबर. पण हा जो आमचा प्रवास आहे किंवा ही जी आमची तळमळ आहे ही फक्त महाराजांच्या चरणातील धुळीत का आम्हाला सामर्थ्य मिळावं म्हणून आम्ही हे सगळं करतो. क्या बात आहे. आणि सर जंगल आहे एवढं भयानक, काय काय विचित्र अनुभव आले तुम्हाला त्या दिवसांमध्ये? बरेच अनुभव येतात. काही वेळा काही जण ज्यांचं वय जास्त आहे किंवा ज्यांना चालायची सवय नाही अशी लोक ज्यावेळी मागे राहतात त्यावेळी अंधारातून ती वाट शोधणे वगैरे ह्या बऱ्याच अडचणी येतात. मग टॉर्च वगैरे असतात सोबत, पण शेवटी ते संध्याकाळी सगळ्यांना घेऊन सोबत, कारण त्यांचे पाय उचलत नसतात, त्यांना चालायला जमत नसतं. अशा वेळी सर्वांना सोबत घेऊन जायला अडचणी येतात. पण ते आम्हाला त्याचं त्रास नाही होत, आम्हाला ते आनंद वाटतो की आपण स्वराज्यासाठी किंवा या मातीसाठी किंवा ज्या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी पदभ्रमंती झाली त्याच ऐतिहासिक मार्गावरून किंवा तो ज्वाजीवाला इतिहास अनुभवण्याची आम्हाला संधी मिळते. वा, क्या बात आहे. आणि सर पन्हाळा पावनखिंड आपण याची चर्चा केली, राजगड ते तोरणा ह्याच्यामध्ये येणारे प्रसंग? याच्यामध्ये बरेच प्रसंग येतात, कारण मध्ये कोणती गावं लागत नाही, 1-2च गावं लागतात. त्यामुळे जे लागणारं साहित्य ते आम्ही सगळं सोबत घेऊन आम्ही ते चालतो. अच्छा, जेवण वगैरे जे काय सामग्री असेल? सामग्री असेल ते. आणि सर जेव्हा रात्र होते तर तेव्हा तुम्ही तो प्लॅनिंग कसा करता की एकदम दाट जंगल आहे तिकडं तर डेफिनेटली राहू नाही शकत? नाही, जंगलामध्ये आपण नाही राहू शकत, पण आम्ही सगळे जे ठरलेल्या नियोजनाप्रमाणे जी वेळ असते वेळेमध्येच आम्ही शक्यतो पोहोचतो. जरी इनकेस जर मागं पुढे झालं तर आपली जी मेन कोर टीम असते ती टीम मागं राहून सगळ्यांना सोबत घेऊन व्यवस्थित घेऊन येते. अच्छा, ह्या पद्धतीने तुम्ही चालता? हो. म्हणजे मागे एक टीम, कोर टीम, पुढे पुढे कोर टीम राहते आणि मध्ये बाकीची मग 2-2 टप्प्याटप्प्याने आपली टीम असते. आणि जे नवीन आले 10 जणांच्या मध्ये 2 जण आपले असतात. अच्छा, म्हणजे त्यांना गायडन्स करायला काय झालं, कारण याच्यामध्ये एक मेंटल बूस्ट, मोटिवेशन पण लागत असेल. कारण माणूस थकत असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, चक्कर येणे, ताप येणे, काय सवय नसती लोकांना. होते नाही, बऱ्याच अडचणी येतात. मग आपल्या आखाड्याची घरंदारागिनी दीपिका ताटे म्हणून, अच्छा, ती फार्मासिस्ट आहे, ती सगळी मेडिसिन्स वगैरे ती सगळी स्वतः कॅरी करते. अच्छा, ओके. आणि कुणाला काही अडचण ती स्वतः सगळ्यांची सेवा करते. अच्छा, दीपिका ते असतात कंटिन्युअस मोहिमेमध्ये. हो, सुपर वर्क दीपिका. सो दुसरी मोहीम आपण ज्याच्यावर चर्चा करणार सगळ्यात महत्त्वाची असेल, रायगड ते प्रतापगड. रायगड ते प्रतापगड आत्ताच झाली. रायगडवरती वर्षातून एकदा तरी आम्हाला रायगडला जो. अच्छा, केव्हा? आता म्हणजे 28 आणि 29 डिसेंबरला झाली आपली. अरे वा, थंडीमध्ये? थंडीमध्ये. बापरे, थंडी नाही वाजत तिथे गेल्यानंतर जी ऊर्जा मिळते, रायगडला असेल किंवा प्रतापगडला किंवा महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावरती गेल्यानंतर जी ऊर्जा मिळते ती आपण कुठे दुसरीकडे नाही मिळू शकत. कारण हे दोन्ही गड खूप सगळेच गड महत्त्वाचे आहेत, बट रायगड तर आपली स्वराज्याची राजधानी आहे. आणि प्रतापगड जसं माहिती की सगळ्यात मोठं युद्ध झालं होतं, अफजल खानाला जिथं पाडलं होतं. आणि ज्यावेळी अफजल खानाला पाडला महाराजांनी, तर महाराजांचं नियोजन एवढं म्हणजे आधीपासून प्री प्लॅन होतं की अफजल खान फाडणार किंवा अफजल खानाला आपण म्हणजे काही दगाफटका होणार, त्यामुळे आपण त्याच्यावरती अटॅक करायचा. अच्छा. आणि अफजल खानाला मारल्यानंतर तिथून पुढच्या मला वाटतं 18 दिवसामध्ये पन्हाळापर्यंत सगळा जो प्रदेश आहे तो महाराजांनी काबीज केला. त्याच दिवशी रात्री लगेच महाराज निघाले मोहिमेवरती. म्हणजे एवढे जबरदस्त महाराजांचं. आपल्यासारखं आठवतं एखादं काम केलं की आपण म्हणतो आज कंटाळा आला, पण महाराजांच्या बाबतीत किंवा मावळ्यांच्या बाबतीत ते नव्हतं. त्यामुळे मी नेहमी माझ्या स्टेटसला असते किंवा पोस्टमध्ये टाकत असतो थकनामा नाही म्हणून.
थकून चालत नाही आपल्याला. नाही, बरोबर. म्हणजे महाराजांच्याकडून शिकायचं किंवा मावळ्यांच्याकडून शिकायचं तर ह्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत. आपण छोटी छोटी कामं केली तरी लोक म्हणतात की नाही मला थकवा आला, कंटाळा आला, माझी झोप नाही झाली म्हणतात. पण ते नाही, महाराजांच्याकडून किंवा मावळ्यांच्याकडून जर शिकायचं असेल, इतिहासातून प्रेरणा घ्यायची असेल तर आपल्याला जगासाठी काय लागते या प्रेरणा घ्यायला पाहिजेत आपण. घ्यायला पाहिजे. बरोबर. ऑल राईट प्रमोद पाटील सर, मजा आली या छोट्याशा पॉडकास्टमध्ये, या एपिसोडमध्ये. आणि पार्ट 2 आपण लवकरच घेणार आहोत. आणि पार्ट 2मध्ये बाकीच्या गोष्टी पण बघणार आहोत की सरांची ट्रेनिंग कुठे कुठे असती, कशा पद्धतीने होती, थोडासा इतिहास, थोड्याशा मोहिमेबद्दल. सो स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू प्रतीक. या ठिकाणी मी सर्व व्ह्युअर्सना किंवा सर्व शिवभक्तांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण P3 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रतीक सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जमिनीशी नाळ असलेल्या लोकांची जमिनीवरती राहून या ठिकाणी निस्वार्थीपणे दखल घेतली जाते. याबद्दल मी प्रतीक सरांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही सबस्क्राईब करायला लागते आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला लागते. जय शिवराय.